तर हा व्हिडिओ 2 दिवसाचा आहे. रविवारी संध्याकाळचा किराणा भरल्याचा आणि जो दुसरा व्हिडिओ आहे, दुसरी क्लिप आहे ती सोमवार संध्याकाळची आहे. तर 2 दिवस झाले किराणा आणून पडला होता, पण भरायला काही मुहूर्तच लागेना. फायनली मनावर घेतलं आणि किराणा भरायला घेतला. डाळी-साळी, बाकीच्या गोष्टी आहेत, साबण वगैरे सर्व व्यवस्थित ठेवून दिल्या. सध्या उन्हाळा चालू आहे त्यामुळे जास्त काही किराणा भरायला वेळ लागत नाही. जसं की पावसाळ्यामध्ये रवा, भगर वगैरे अशा गोष्टी भाजून ठेवाव्या लागतात, नाही तर त्याला जाळी-आळी लागते लगेचच. आता सध्या तसं काही टेन्शन नाही त्यामुळे पटकन किराणा भरून झाला. शेंगदाणे भाजून घ्यायचे होते, शेंगदाणे भाजून घेतले. ही बहीण आहे माझी, सुट्टीला आली माझ्याकडे 1-2 दिवसासाठी. लहान बहीण आहे, पुण्याला राहते. ह्या 2 तिच्या मुली आहेत, अनन्या आणि साईशा. तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही मोर बघायला गेलो चिंदादेवीला. आमच्या साईशाला मोर बघायचे होते आणि मोर बघून तिला जो आनंद झाला तो अगदी शब्दात न सांगण्यासारखा आहे. खूप खुश झाली ती आणि अगदी पिसारा फुलवलेला मोरसुद्धा तिला बघायला भेटला. तिला मोरांना दाणे खाऊ घालायचे होते, पण ती घाबरत पण खूप होती. मोर बघितले, देवीचं छान असं दर्शन घेतलं आणि मोर बघून ती खूप खुश झाली. जवळपास आमच्या घरापासून हे अंतर जाऊन येऊन 3 किलोमीटर आहे. एवढं लांबपर्यंत ती चालत आली. मला खूप विशेष वाटलं तिचं. मोर बघण्यासाठीच ती इतकी चालत आली लांब. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि असेच माझे डेली ब्लॉग आणि छान छान छोट्या छोट्या रेसिपी बघण्यासाठी साध्या सिंपल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.